नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या पाठामध्ये भूमितीच्या मूलभूत संकल्पना तुम्ही शिकलात. त्याच्यामध्ये साधारणतः बिंदू, रेषा, रेषाखंड, प्रतल याविषयीची माहिती तुम्ही सखोल मिळवलेली आहे. आता या दुसऱ्या पाठामध्ये आपल्याला समांतर रेषा याच्याविषयी माहिती मिळवायची आहे. समांतर रेषा या तुम्ही जवळजवळ 6वी, 7वी, 8वी या इयत्तांमध्ये त्याविषयी तुम्ही थोडक्यात माहिती मिळवलेली आहे. आता इथे आपल्याला समांतर रेषा म्हणजे काय, तर साधारणतः तुम्ही त्याची व्याख्या आपण अशी करू शकतो की ज्या रेषा एकाच प्रतलामध्ये असतात पण एकमेकींना कधीही छेदत नाहीत, त्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. पॅरलल लाईन्स, द लाईन्स which are coplanar and do not intersect each other are called parallel lines. अशा या रेषांना आपण पॅरलल लाईन्स असं म्हणतो, म्हणजे समांतर रेषा. आता समांतर रेषा तुम्हाला साधारणतः आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कुठे आढळून येतात का, की कोणत्या याला तुम्ही समांतर रेषा असं म्हणू शकतात? तर तुम्ही जे काही आपल्या वहीमध्ये लिहितात त्या वहीमध्ये असलेल्या ज्या रेषा आहेत त्या कशा असतात, एकमेकींना समांतरच असतात. कितीही तुम्ही त्या दोघं बाजूंना वाढवल्या तरी त्या एकमेकींना काही छेदत नाही, म्हणजे त्या समांतर असतात. रेल्वे रूळ तुम्ही म्हणू शकतात, रेल्वे रूळ पण असतात, पण तुम्ही रेल्वे रूळ जर पाहिले तर साधारणतः ते अगदी स्ट्रेट लाईन असतील असं नाही, पण कुठे वक्राकार वगैरे कुठे असे झालेले असतात. पण जे आपण म्हणतो की कोप्लेनर एकाच प्रतलामध्ये असतात आणि एकमेकांना छेदत नाही, आणि त्या दोघांमधलं अंतरही कसं असतं, समान असतं. तुम्ही कुठेही मोजलं तर या दोघं रेषांमधलं अंतर कसं असतं, स्थिर असतं, सारखं असतं. आणि अशा रेषांना आपण समांतर रेषा असं म्हणतो, म्हणजे पॅरलल लाईन्स. पुस्तकात बघा आकृती तुम्हाला दिलेली आहे, रेषा एल आणि एम या दोघं रेषा समांतर आपल्याला दाखवलेल्या आहेत. त्या रेषा एल आणि एम ला एकाच प्रतलामध्ये आहेत, अशा प्रकारे आपण त्यांना ते लिहू शकतो. आता यानंतर आपल्याला पाहिजे आहे की या समांतर रेषा असतील किंवा कुठल्या दोन रेषा असतील तर या रेषांना जर त्या एकमेकांना छेदत असतील तर त्या रेषा एकमेकांना छेदल्यामुळे काही कोन तयार होतात. मागच्या पाठात तुम्ही लक्षात घेतलं की जर दोन रेषा एक परस्परांना एका बिंदूत छेदत असतील तर होणारे विरुद्ध कोन हे एकरूप असतात, आणि याची सिद्धता पण आपण मिळवली. तर अशाच प्रकारे समजा आपण म्हटलं की दोन रेषा आहे आणि त्यांना एका छेदिकेने छेदलं असता, होणारे कोन कोणकोणते असतात, त्यांचे काय काय संबंध असतात, त्यांचे गुणधर्म काय असतात, ते आता आपल्याला इथे पाहायचं आहे. तर दोन रेषांना जर एका छेदिकेने छेदलं तर होणारे कोन आपण आता इथे बघणार आहोत. इफ टू लाईन्स intersect by a transversal, then the angles are formed. Then the types of angles are which one? Then the first of all, you know, if the two lines are intersect with each other, then there will be two pairs of opposite angles. And here, four pairs of opposite angles are formed. Then the another angle is corresponding angle. Corresponding angles in the figure, if you give the name of angle A, B, C, D, E, F, G, H, then the resha, then here the line L and line M are intersect with transversal N, and see these 8 angles are formed. Then compare these angles and write the different types of pairs of the angle. Then first pair of the corresponding angle. Corresponding angles means, you know, the angle on the one side of the transversal, upper and lower. Here find the pair of such an angle. Then the pair of such angles are D and H. Complete the table. Angle A and angle E, angle C and angle G, angle B and angle F. These are the four pair of corresponding angles. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला अशा प्रकारे दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता 8 कोन आपल्याला मिळतात. त्यांच्यामध्ये आपण वेगवेगळ्या कोनांचे आता जोड्या पाहणार आहोत. त्याच्यात पहिला आहे संगत कोनांच्या जोड्या. तर इथे संगत कोनांच्या जोड्या बघताना बघा, पहिला आपण टेबल पूर्ण करू. पहिले तुम्हाला कोन दिलेला आहे तो कोन डी आणि कोन एच. तसंच कोन आता ए, त्याचा संगत कोन कोणता येईल, कोन ई येईल. कोन सी चा संगत कोन येईल, कोन जी, आणि कोन बी चा संगत कोन येईल, कोन एफ. अशा या संगत कोनांच्या जोड्या आपल्याला इथे तयार मिळतात.
त्यानंतर दुसरा आहे पेअर ऑफ अल्टरनेट इंटेरियर अँगल, अंतर कोन. आता अंतर कोन म्हणजे आतमध्ये जे दिसतंय तुम्हाला तिथे जर तुम्ही क्रॉसची फुली मारली तर जे कोन तयार होतात ते अल्टरनेट इंटेरियर अँगल, अंतर विक्रम कोन असे तयार होतात. त्याच्या पेअर बघा तिथे दिसतंय आपल्याला, अँगल सी आणि अँगल ई या दोघांना म्हणतात अंतर विक्रम कोन. अँगल बी अँड अँगल एच यांना म्हणतात अंतर विक्रम कोन. आता त्यानंतर आहे एक्सटेरियर अँगल, याचेच फक्त एक्सटेरियर बाह्य भागामध्ये असलेले, अँगल डी, अँगल एफ, अँगल ए, अँगल जी, अशा या अल्टरनेट इंटेरियर अँगल आणि एक्सटेरियर अँगलच्या पेअर आहेत. या पण दोन आणि त्या दोन असे आहेत. त्यानंतर तिसरा प्रकार आहे पेअर ऑफ इंटेरियर अँगल ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल, छेदिकेच्या एका रंगात असलेले अंतरकोन. आता इथे अंतरकोन म्हणजे फक्त मध्ये, मग कोणते येतील ते, तर कोन सी आणि कोन एच, कोन बी आणि कोन ई हे अंतरकोन आहेत. तर अशा प्रकारच्या या कोनांच्या जोड्या आपल्याला इथे मिळालेल्या आहेत. अशा प्रकारे कुठली आकृती दिली तुम्हाला, कोणतेही कोन दिले तर आपल्याला या जोड्या पटकन लिहिता आल्या पाहिजे. आता इथे आपल्याला सोयीस्कर पटकन सांगता येण्यासाठी ए बी सी डी असे आपण शॉर्टकट मध्ये नावं त्या कोनांना देऊन दिलेले आहेत. पण जेव्हा असे नसतील आणि 3 अक्षरी नावं घेऊन तुम्हाला सांगता येतील तेव्हा पण तुम्हाला या आकृतीवरून पटकन ती नावं लक्षात आली पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी आपल्या आकृतीचं वाचन हे आपल्याला व्यवस्थित करता आलं पाहिजे. सी द आकृती, सी द फिगर केअरफुली. आता हिअर सम इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ दिस पेअर ऑफ द अँगल. अशा या कोनांच्या काही प्रॉपर्टीज तुम्ही यापूर्वी पण शिकलेल्या आहे, त्या आपण काही आता परत त्याला रिकॉल करून घेऊ, स्मरणात आपल्या आहे का नाही आपण लक्षात घेऊ. आता पहिली प्रॉपर्टी तुम्ही पहिल्या याच्यामध्ये पण शिकला, ती म्हणजे व्हेन टू लाईन इंटरसेक्ट द पेअर ऑफ अपोजिट अँगल्स फॉर्म आर कॉन्ग्रुएंट. जेव्हा दोन लाईन एकमेकांना छेदतात तेव्हा अपोजिट अँगलच्या ज्या जोड्या आहेत त्या एकरूप असतात. दुसरी प्रॉपर्टी याची, अँगल्स इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. लिनियर पेअर मध्ये एक रेषीय जोडीतील कोन हे पूरक असतात, म्हणजे त्यांची बेरीज काय असते 180 अंश असते. ही आपण दुसरी प्रॉपर्टी शिकलेलो आहोत. त्यानंतर तिसरी प्रॉपर्टी आहे, आता ती या करस्पॉन्डिंग अल्टरनेट आणि इंटेरियर अँगल बद्दलची आहे, ती लक्षात घ्या. when one pair of corresponding angle is congruent then all the remaining pair of corresponding angles are congruent. म्हणजे जर संगत कोनांची एक जोडी एकरूप असेल तर त्याच्या उरलेल्या जोड्या सुद्धा एकरूप असतात. चौथी प्रॉपर्टी येते आता, when one pair of alternate angle is congruent then all remaining pairs of alternate angles are congruent. आंतरविक्रम कोन जे आहेत, या आंतरविक्रम कोनांच्या एक जोडी जर कॉन्ग्रुएंट असेल तर उरलेल्या जोड्या सुद्धा त्याच्या काय असतात, एकरूप असतात. नंतर पाचवी प्रॉपर्टी आहे इथे, when one pair of interior angle on one side of the transversal is supplementary then the other pair of interior angle is also supplementary. म्हणजे आंतरकोनांची छेदिकेच्या एकाच अंगात असलेली जोडी ही एकमेकांची, त्या जोडी ही पूरक असते, तर उरलेली जोडी सुद्धा काय असते, पूरक असते. म्हणजे इंटेरियर अँगल, आंतरकोन हे पूरक असतात. अशा या 5 प्रॉपर्टीज आहेत. याच वर आधारित आपल्याला काही गणित सोडवताना या कामा येतात. काही आपल्याला पॅरलल लाईनच्या प्रॉपर्टीज जेव्हा आपण बघतो तेव्हा यांचा उपयोग करून काही प्रमेय सिद्धता करताना आपल्याला त्या लक्षात येत असतात. त्याचा पुढचा जो भाग आहे याच्यामध्ये तो आहे प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स. याच्यामध्ये तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, ती प्रत्येकाने करून पाहिजे. डू द गिवन ऍक्टिव्हिटी ऍट होम, देन आता या प्रॉपर्टीज मध्ये आपल्याला पहिला थेरम येतो आहे इंटेरियर अँगल थेरम, आंतरकोनाचे प्रमेय. आता आंतरकोनाचे प्रमेय आपण आता आंतरकोनाची प्रॉपर्टी पाहिली. जर आंतरकोन म्हणजे आंतरकोन जे आहे हे दोघं आंतरकोन एकमेकांचे काय असतात, पूरक असतात, सप्लिमेंटरी असतात.
त्याच्यावर आधारित हा थेरम आहे. थेरमचं स्टेटमेंट हे आपलं पाठच असायला पाहिजे, हे लक्षात घ्या. आता बघू आपण इंटेरियर अँगल थेरम. If two parallel lines are intersected by transversal, the interior angles on either side of the transversal are supplementary. आता एवढी माहिती आपल्याला दिलेली आहे. यावरून आपल्याला आधी गिव्हन लिहावं लागतं. राईट फर्स्ट गिव्हन. गिव्हन म्हणजे काय, तर या स्टेटमेंट मध्ये दिलेली माहिती. याच्यात पहिलं काय आहे, टू पॅरलल लाईन्स इंटरसेक्टिंग बाय ट्रान्सव्हर्सल. ड्रॉ टू पॅरलल लाईन्स अँड ड्रॉ वन ट्रान्सव्हर्सल. Then level the name of the lines L, M and N, and here show the angles, angle A, B, C and D. Then according to the statement, if then, if म्हणजे दिलेले असतं आपल्याला गिव्हन, आणि then म्हणजे नंतरचा जो पार्ट असतो तो आपल्याला टू प्रूव्ह करायचा असतो. तर टू प्रूव्ह मध्ये इथे काय, इंटेरियर अँगल्स ऑन आयदर साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे काय, त्यांची बेरीज 180 डिग्री. आता इथे टू प्रूव्ह हे आपल्याला लिहावं लागेल, अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री, तसंच अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री. असं हे आपल्याला टू प्रूव्ह म्हणजे सिद्ध करायचं आहे इथे. मग हे प्रूव्ह करताना तुम्ही फक्त एक पार्ट घेऊनही करू शकतो आपण, पण इथे जर आपण जसं पाहिलं तर आपल्याला या अँगल बद्दलचं 3 पॉसिबिलिटी आपल्याला आढळून येतील, की ए अधिक बी बरोबर आहे 180 आहे असं जर म्हटलं आपण, तर दोन कोण आहे ते आतमध्ये, आणि म्हणून त्याच्या 3 केसेस आपल्याला कन्सिडर करावं लागतील, की ए प्लस बी इज लेस दॅन 180 डिग्री, ए प्लस बी इज ग्रेटर दॅन 180 डिग्री अँड ए प्लस बी इज इक्वल टू 180 डिग्री. मग आता इथे जर आपण म्हटलं एक एक पॉसिबिलिटी, समजा पहिली पॉसिबिलिटी आपण घेतली ए प्लस बी इज लेस दॅन 180 डिग्री, ही खरं आहे, इज ट्रू. तर काय होईल मग, युक्लिडच्या पॉस्टुलेट्स नुसार एल अँड एम आर या लाईन जे आहे ते इंटरसेक्ट इच अदर ऑन द वन साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. म्हणजे असं जर असलं 180 पेक्षा कमी, तर त्या दोघं लाईन जर आपण वाढवत वाढवत गेलो तर त्या कुठेतरी एकत्र येतील. पण इथे तर आपण या दोघं लाईन जे आहे एल आणि एम, या दोघं लाईन आपण पॅरलल म्हटलेले आहे, म्हणजे ही गोष्ट काय अशक्य आहे. त्याचप्रमाणे दुसरी केस जर तुम्ही कन्सिडर केली, तर दुसऱ्या केसमध्ये पण आपण त्याला ग्रेटर दॅन 180 डिग्री म्हटलं, तर ते जर आपण पाहिलं तर दोघांचे अँगल वगैरे घेऊन अँगल ए प्लस बी प्लस सी प्लस डी इज इक्वल टू 180 प्लस 180 360 डिग्री होईल. आणि मग सी प्लस डी इज इक्वल टू 360 मायनस ए मायनस बी. परत 180 मधून ए प्लस बी जर आपण 180 डिग्री वजा केली, तर ते परत अँगल ए प्लस बी इज ग्रेटर दॅन 180 डिग्री. म्हणजे इथे पण ही जी शक्यता आहे ही अशक्य असते. आणि म्हणून पुढे जाऊन मग या दोघं जर आपल्या इम्पॉसिबल झाल्या, तर रिमेनिंग पॉसिबिलिटी कोणती राहिली, ए प्लस बी इज इक्वल टू 180 डिग्री इज ट्रू फ्रॉम 1 अँड 2. आणि दोन याच्यामध्ये दोघं पॉसिबिलिटीज इम्पॉसिबल झाल्या त्या, त्याच्यामुळे ए प्लस बी इज इक्वल टू 180 डिग्री असं आपण म्हणू शकतो. आणि सिमिलरली मग सी प्लस डी साठी सुद्धा तुम्हाला ते म्हणता येतं, की सी प्लस डी इज ऑल्सो 180 डिग्री. अशा प्रकारचं हे प्रमेय आहे. त्यानंतर दुसरं आता हे प्रमेय खाली परत करस्पॉन्डिंग अँगल अँड अल्टरनेट अँगल थेरम. करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे संगत कोन, आणि अल्टरनेट अँगल म्हणजे व्युत्क्रम कोन. आता या दोघांविषयीचे ते थेरम जे आहेत ते बघा, आपण त्याचं स्टेटमेंट बघूया. द करस्पॉन्डिंग अँगल फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर. छेदिकेमुळे तयार होणारे संगत कोन हे समान मापाचे असतात. आता इथे गिव्हन आपल्याला दिलेलं आहे की लाईन एल आणि एम या पॅरलल लाईन आहे, आणि लाईन एन इज अ ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका आहे ती. मग ते गिव्हन आधी लिहून टाकायचं, त्याच्यानुसार आकृती काढायची. आपल्याला प्रमेय सिद्ध करायचं आहे, म्हणून अँगल घेताना त्रास होऊ नये म्हणून स्मॉल अँगल आपण ए सी आणि बी हे नावं त्याला देऊन घ्यायची. नंतर टू प्रूव्ह, मग आता प्रूव्ह मध्ये आपल्याला काय म्हटलंय त्यांनी, इक्वल द मेजर ऑफ द अँगल इज इक्वल, म्हणजे जे संगत कोण आहे त्यांची माप सारखी येतील. तर इथे संगत कोण कोणते दिसतं मला, अँगल ए आणि अँगल बी, म्हणजे अँगल ए इज इक्वल टू अँगल बी हे आपल्याला दाखवायचं आहे. आकृतीमध्ये आपण जर पाहिलं तर वरती रेषा एल आणि छेदिका एन हे जिथे एकमेकांना छेदताय त्या ठिकाणी अँगल ए आणि अँगल सी हा तयार होतोय.
आता अँगल ए आणि अँगल सी हे काय लिनियर पेअर आहे, आणि लिनियर पेअर म्हटलं की दोघांची बेरीज 180 डिग्री असते. म्हणून मग आपण पहिलं स्टेटमेंट आपलं लिहिणार आहोत तिथे, अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. त्याचप्रमाणे सेकंड, अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. प्रॉपर्टीज ऑफ इंटेरियर अँगल थेरम. आता या इंटेरियर अँगल थेरम आपण यापूर्वीच पाहिला की इंटेरियर अँगल जे असतात ते काय असतात, सप्लिमेंटरी असतात. म्हणून आपण इथे लिहू शकतो की बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 याची जर आपण राईट हँड साईड पाहिली तर 180 डिग्री 180 डिग्री आहे, म्हणून लेफ्ट हँड साईड सुद्धा काय येईल त्याची इक्वल येईल. म्हणून अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू अँगल बी प्लस अँगल सी. दोघं साईडला अँगल सी हा सारखा आहे, तो कट होईल, आणि मग तिथे आपल्याला मिळेल अँगल ए इज इक्वल टू अँगल बी. म्हणजे अँगल ए आणि अँगल बी चं माप हे आपल्याला इथे सारखं मिळालेलं आहे. तर अशा प्रकारे हा थेरम इथे प्रूव्ह होतो मग आपला. अल्टरनेट, त्याच्या पुढचा जो थेरम आहे तो अल्टरनेट अँगल विषयी आहे, म्हणजे व्युत्क्रम कोनाविषयी आहे. तर व्युत्क्रम कोन जे आहे ते, पण जर एक पेअर त्याची इक्वल असेल तर त्याची माप म्हणजे एक दोघांची माप ही काय असतात, सारखी असतात. तर अल्टरनेट अँगल फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स आर इक्वल. मग त्या अल्टरनेट अँगल मध्ये आपल्याला दोघं थेरम तुम्हाला लक्षात येतात, किंवा दोघांपैकी जर आपण कुठले एक घेतलं तर द अल्टरनेट अँगल फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स आर इक्वल मेजर. मग इथे पण त्याच प्रकारे आपल्याला सिद्धता मांडता येते. गिवन मध्ये ते दिलेलं आहे आपल्याला, लाईन एल आणि लाईन एम पॅरलल आहे, लाईन एन ही त्याची छेदिका आहे, आणि प्रूव्ह करायचं आहे आपल्याला अँगल डी इज इक्वल टू अँगल बी. अल्टरनेट अँगल व्युत्क्रम कोन आहे डी आणि बी हे इक्वल मापाचे आहेत, सारखे आहेत. मग इथे पण तशाच प्रकारे तुम्ही जर पाहिलं की लाईन एल आणि छेदिका एन ह्या जिथे एकमेकांना छेदत आहे तिथे दोन कोन तुम्हाला दिसत आहे, डी आणि सी. कसे आहे ते लिनियर पेअर आहे, रेषीय जोडीतील कोन आहे, आणि म्हणून त्या दोघांची बेरीज अँगल डी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. आपण 180 डिग्री लिहू शकतो. त्याचप्रमाणे खाली मग अँगल सी प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. कशावरून? हे दोघं आंतरकोन कसोटी आहे, इंटेरियर अँगल थेरम हा याच्यावरून. मग आता दोघांचं याचं पण ते झालं की या इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 जर तुम्ही पाहिलं तर याचं काय बाजू 180 डिग्री 180 डिग्री आहे, म्हणून दुसरी साइड सेकंड साइड इज ऑल्सो इक्वल. then angle D plus angle C is equal to angle C plus angle B. On the both side of this equation, angle C is common. Then angle D is equal to angle B. And angle D आणि angle B काय? इंटेरियर अँगल आहे, अल्टरनेट अँगल आहे ते. आता अल्टरनेट अँगल हे दोघं आपल्याला प्रूव्ह करता येतात. म्हणजे अशा प्रकारे हे तिघ प्रमेय आपल्याला अशा यांचा एकमेकाचा उपयोग करून ते आपल्याला सिद्ध करता आली. आता या पुढे जो आपला भाग आहे याच्यामध्ये तुम्हाला ते याच्यावर आधारित आपल्याला गणित सोडवायची आहेत, तर ती आपण आता पुढच्या वेळेस बघू. आता तुम्ही या तिघ म्हणजे पॅरलल लाईन्स, अँगल फॉर्म बाय पॅरलल लाईन्स, त्याच्या पेअर सर्व, आणि हे तिघ प्रमेय हे व्यवस्थित वाचायची, लक्षात घ्यायची. कधीही बघा कुठलाही थेरम वगैरे परीक्षेमध्ये विचारला गेला तर आधी त्याचं स्टेटमेंट नंतर डायग्रॅम म्हणजे फिगर. स्टेटमेंटच्या आधारे फिगरच काढली पाहिजे. फिगर काढल्यानंतर फिगरवर जी माहिती आपल्याला त्या स्टेटमेंटवरून आपण लिहिलेली आहे ती म्हणजेच गिव्हन पक्ष, ते पक्ष लिहायचं. पक्षानंतर जे स्टेटमेंट आहे आपलं त्याच्यातला दुसरा जो भाग असतो त्याच्यावरून आपल्याला लिहिता येतं टू प्रूव्ह म्हणजे साध्य, ते साध्य लिहायचं. आणि नंतर मग आपली सुरू होते सिद्धता. काही वेळेस आपल्याला त्याच्यामध्ये रचना वगैरे करावी लागते, स्वतःहून काही नावं द्यावी लागतात, काही जोडावं वगैरे लागतं, रेषाखंड काढावे लागतात, काही करावं लागतं, त्याला आपण रचना म्हणतो, कन्स्ट्रक्शन म्हणतो. आणि नंतर आपलं त्याच्या पुढे सुरू होतं प्रूफ म्हणजे सिद्धता. सिद्धता ही नेहमी गिव्हन पासून सुरू होते आणि टू प्रूव्हला ती संपते. अशा प्रकारे या सिद्धता आपल्याला परीक्षेतही विचारल्या जातात. आता इथे तुम्हाला डायरेक्ट सिद्धता किंवा विचारली जाऊ शकते एखाद्या प्रश्नात, किंवा मग आता कृतीयुक्त असल्यामुळे
ही सिद्धता दिली जाईल आणि त्याच्यामध्ये काही जागा रिकाम्या ठेवल्या जातील. मग त्या रिकाम्या जागा तुम्हाला भराव्या लागतात आणि त्या कृतीपत्रिकेनुसार मग ती पत्रिका आपल्याला सोडवावी लागते. तर अशा प्रकारे आपण हे तिघ प्रमेय आणि त्याच्या पॅरलल लाईनची व्याख्या, जोड त्याचे हे पाहिले. आता पुढच्या पिरियडला आपण यावर आधारित उदाहरणं सोडवणार आहोत. धन्यवाद.